नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आज मी जाते आहे काही खास लोकांना भेटण्यासाठी. ठीक आहे, काही खास लोकांना तुम्ही व्हिडिओमध्ये ओळखता आणि मी तुम्हाला काही खास लोकांना दाखवणार आहे आज मंडळी. तर आता माझी सगळी तयारी झाली आहे, म्हणजे ओव्हरऑल सगळी झाली आहे, फक्त इयरिंग्स घालायचे आणि मला निघायचं आहे. तर चहा एवढंच निघालं, ओव्हरऑल चहा इज लव. सो आता मी सगळं लावलं आहे आणि आता मी निघणार आहे. विचार करते मी थोडंसं इथे हायलायटर लावू शकतो. ज्यांनी लास्ट ब्लॉग होईल त्यांना माहिती असेल आमच्या काळजीचं हायलायटर ते पण लावणार आहे आता. सो गाईज, माझं सगळं मेकअप करून झालं आहे. आता मी इयरिंग्स घालते, चहा पिताना निघते. सो माझं मेकअप सगळं झालं. आता माझं सेटअप जागच्या जागी ठेवते मी. दिस इज माय सेटअप. सॉरी, माझ्या मी एवढे ओरडणार आहे ना मला हे दाखवलं तर. ओ शिट, ये तो रह ही गया टी-शर्ट. One eternity later. दिस इज पसारा. ओव्हरऑल खूप पसारा. बेडवर पण खूप आहे. तुम्हाला माझं आउटफिट दाखवते. आउटफिट गाईज, दिस इज माय आउटफिट. आणि त्याचा माईक चार्जिंग राहिला. झाला की नाही चार्ज भाई? होतो अजून. चला. सो मंडळी, आता आम्हाला एक खास माणूस घ्यायला आलाय. त्या खासपैकी जे मी तुम्हाला बोलली होती की खास लोकांना भेटणार होतं, तर खास लोकांपैकी एक माणूस आम्हाला घ्यायला आलाय. आता आम्ही 2 खास लोकांना अजून जमा करणार आहोत. तर मी तुम्हाला तिकडे जाऊनच दाखवेन की कोण खास मंडळींना आम्ही भेटायला जाणार आहे आज. सो स्टे ट्यून. ट्राफिक नुसते ट्राफिक. आम्ही दिला होता 6चा टायमिंग, आता वाजले 7. एक खास माणूस ऍड झालेला आहे, ज्योत्स्नावी. यू गाइज ऑलरेडी नो मी. आय एम कोमलची लहानपणीची मैत्रीण. ओके. सो आता आम्ही सगळे खास माणसं, म्हणजे आम्ही सगळे स्कूल मधले भेटतोय 7-8 वर्षानंतर. जास्त 10 वर्षानंतर. पूजा कोंडारला बघणार आहे. पूजा कोंडार इज मोस्ट फेमस व्यक्तिमत्व ऑफ आर वर्ग. सो आम्ही एक पर्सनल ड्रायव्हर पण हायर केलाय आजच्यासाठी. से हाय. हा. सो अजून एक व्यक्ती येणार आहे, तिला पण आम्ही पिकअप करतोय. 6ला भेटायचं होतं, आम्ही आता वाजले 7:15. तू लेट आली. मी खूप लवकर आहे. आम्ही फक्त बंद करायला जाणार आहोत डायरेक्ट. बोल, फक्त 9ला घरी जायचंय. मी 9लाच निघणार आहे बाकी. तू आत्ताच निघ, आम्हाला ड्रॉप करेल नाही, घरी जा. त्यांना ऑलरेडी जाईल मी घरी. आमच्याकडे खूप माणसं आहेत, गोळी बिळी पण येतात. चेतन कंदीरकर येतोय का गं? त्या नोबिताला तू अडवलंस. शी प्लीज. तू का असतोय? तू बोलली नाही म्हणून, नाहीतर मी त्याचा कॉन्टॅक्ट शोधलाच असतात. पूजा कोंडारला घेऊन आली आहे मी, विचार कर. भाई, जो कोई नहीं कर पाएगा वो ज्योत्स्नावीर अरे करेगी. भाई, मी शिमगारेला पण बोलवलं असतं. ते तुझ्याकडे ते हे आहे ना रे, ते HR ना तू, ह्युमन रिसोर्स. लिंक्डइन वर शोधलं ते सगळं. मग जॉब पण दे त्यांना. We don't hire like शिशुकुंज विद्यालय गाईज. ए जया आहे तुझ्या इथे. ती जरा जास्त शिकली म्हणून. मला माहितीये आम्ही बिळकर म्हणजे टॉपर्स आहेत ना. तुम्हाला माहितीये आम्ही लोकांनी फुल सगळे केळकर पेंट सगळं एकदम ठाण्याचे कॉलेज फिरलो आणि शेवटी ऍडमिशन घेतलं आम्ही. बेडेकरच्या इथे आपण किती लाईनीत उभं. सगळं एकदम फुल 12वी नंतर नाही बाहेरचं कॉलेज पाहिजे आणि फालतू लोकांनी 5 वर्ष आम्ही मॉडेलला काढलेत. 12वीत बदलू, 13वीत बदलू, 14वीत बदलू. कुछ नहीं बदला भाई, कुछ नहीं बदला. वी आर टू लॉयल टू आवर कॉलेज. We are loyal with each other. Yes. आमचा अजून एक बंदा येतो. आलीस तू? आम्ही एक्झॅक्टली आनंद हलवायच्या. हा, दिसली. ती बघ. अजून एक व्यक्ती ऍड झालेला आहे आमच्यात. येऊ कधी आपण? जाऊ दे. जय, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय सगळ्यांना भेटून. ती दिसत दिसलो का? या पहिल्या वेंचरच्या मुली आहेत. हा, पहिल्या वेंचरच्या मुली आहेत. आम्ही मी सेकंड वर होती. पहिला बेंच छोटा होता. नाही, मी नाही यायची. तुम्ही लोक मी नाही यायची. प्रॅक्टिकली थर्ड बेंचवर. पहिल्या बेंचवर नीरव होती. नीलम आणि तिच्यासोबत बिचारी ज्योत्स्ना
पगारेला बसलो. नीलम द स्ट्रगलर भाई. तुम्ही किती नीलमला आम्ही खूप मार खाल्लाय पण मार खाल्ला भाई. काय मार खायची. आणि तिला तुम्ही बोरकुट बिरकुट आणायला पाठवायचे. माझा डब्बा या दोघी एवढा हरामी होता ना, या सगळ्यांना कामाला हरामी लोक. चांगलं होतं, खूप चांगलं होतं. त्यात आम्ही तुला प्लीज ठेवायचो. काही दीपाली आणि जानकर भांडायचे तुझ्याशी ना. आणि आम्ही तुला हसायचो. हो आमच्या मी जायचीच नाही. मी नीलमकडे जायची. नीलम आणि रिद्धी बिचारी ज्योत्स्ना वगैरे बसायचे. नीलम सोबत नेहमी कोणालाही बसवायचे. पण नीलमपेक्षा जास्त टॉर्चर ज्योत्स्ना तुम्हाला कॉलेजमध्ये गेलायस. ही चावायची मला. चावायची मी इथे रोज चावायची. ज्योत्स्ना खूप छान दिसते. जया पण छान दिसते रे. पोहोचलो फायनली. नवला जायचंय. खूप उशीर केला ना. अरे सॉरी यार. अरे तुझ्यामुळे चालली आहे ती, माहितीये काय. तुला भेटायला चालली आहे फेमस. हा है ना. जसं प्रेमाने घे. हिने बर्थडेला पण मारलं. तेजू हिने बर्थडेला पण मारला ऐकलं मी. हे माझ्या स्कूलचे सगळे फ्रेंड्स. ही मस्त दिसतेस ग भाई. स्किन बघ चमक तिकडे बघ. बस इकडे बघ ना. जबरदस्ती बघू तर तोंड बघू. चांगली दिसते. जबरदस्ती व्हायची. तिला घेतलंय मी. आईस दाखव. आईस कुठे. आईस पाऊट करू नको. पाऊट. पप्पी. सॉरी नाही. सॉरी नाही. परत करायला सांग. हेड कुठे. हेड दाखव. हाय कर तिला. हाय कर श्री. हाय कर. हाय इथे पाऊट कर. आई ग. जसं तू पण कर. असं करायचं. ज्योत्स्ना खूप त्रास देते. काय नाही प्ले तर मागून. आता मी घरी आलेली आहे. आमचं सगळं गेट टुगेदर सगळं झालेलं आहे. आणि खूप थकलो. खूप 11 वाजलेत आम्हाला यायला. खूप मजा आली. खूप ॲक्च्युली कसं झालं ना, व्लॉग एवढं करता नाही आलं. कारण की सगळे एवढे काय बोलतो त्यांनी माझ्याकडे माईकला. त्याच्यामुळे आणि माझं असं झालं की आपण आता आलो इथे तर थोडंसं मित्र लोकांसोबत जरा असं टाईम स्पेंड करूया असं. तर ते पण म्हणत होते की सगळ्यांनी फोन ठेवून द्या वगैरे. म्हणून मला एवढा ब्लॉग करता नाही आला आहे. पण जो पण केला आहे तो मी अपलोड करेन. आणि तुम्हाला आवडला की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप 10 वर्षानंतर भेटलो होतं आणि खूप मजा आली. खूप मजा आली. सो आता ब्लॉग इथेच एंड करते. गुड नाईट मंडळी. बाय बाय.